हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तृप्तीस फार्माकी. तर लास्ट पार्टमध्ये आपण फार्मास्युटिकल एड्समधला फर्स्ट पार्ट बघितला, तो म्हणजे ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड्स. त्यामध्ये कलरिंग एजंट्स, मग त्याचे वेरियस एजंट्स आहेत, त्याचे टाईप्स आहेत ते बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं फ्लेवरिंग एजंट आणि स्वीटनिंग एजंट्स, असे 3 पार्ट बघितले आपण ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड्समध्ये. आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत प्रिझर्वेटिव्स. तर प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? संरक्षक. आता संरक्षक म्हणजेच काय की जे एखाद्या प्रोडक्टचे टिकवण्यासाठी मदत करतात. असे जे काही प्रोडक्ट आपण यूज करतो किंवा जे सबस्टन्सेस यूज करतो ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून ॲक्ट करतात. अ सबस्टन्स कॉमनली ॲडेड टू फार्मास्युटिकल प्रोडक्ट, म्हणजे प्रत्येक फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात. एक्सेप्शन्स असतील एखाद दुसरं, ते सोडले तर प्रिझर्वेटिव्ह हे प्रत्येक फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये ॲड केले जातात. इट प्रोलॉंग्स द शेल्फ लाईफ ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट. प्रोलॉंग म्हणजे काय? तर लांबवणे. शेल्फ लाईफ म्हणजे काय? लेंथ ऑफ टाईम ज्याच्यासाठी द सबस्टन्स ऑर द प्रोडक्ट रिमेन युजेबल, म्हणजे असा टाईम पिरियड की ज्यामध्ये जो काही प्रोडक्ट आहे तो युजेबल असतो. आणि प्रोलॉंग म्हणजे काय? तर तो प्रोडक्ट टिकण्यासाठी जो काही टाईम लागतो, त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती लांबवण्यासाठी, जास्ती त्याची लेंथ वाढवण्यासाठी त्या टाईम पिरियडची प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये. The addition of preservative to preparation or product that have higher water content is essential for avoiding alteration and degradation by microorganisms during storage. तर प्रिझर्वेटिव्ह अशा प्रोडक्टमध्ये ॲड केले जातात ज्यामध्ये वॉटर कंटेंटचा प्रेझेन्स आहे, जास्ती प्रमाणात वॉटर कंटेंट आहेत. तर का? जिथे पाण्याचं प्रमाण असतं, जिथे थोडाही ओलावा किंवा मॉइश्चरचं प्रमाण आहे, तिथे प्रिझर्वेटिव्ह वापरावेच लागतात, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होण्यासाठी वॉटर हेल्प करत असतं, किंवा वॉटर जिथे असतं तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा वेगवेगळे बॅक्टेरिया यांची ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. आणि त्यामुळे काय होऊ शकतं, तर त्या प्रोडक्टमध्ये केमिकल बदल घडू शकतात. त्याच्यानंतर तो प्रोडक्ट म्हणजे नष्ट होतो, त्याचे शेल्फ लाईफ कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात वॉटर कंटेंट असलेल्या प्रोडक्टमध्ये. इट इनहॅबिट ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, ईस्ट ऑर मोल्ड्स दॅट कॉज डिसीजेस. इनहॅबिट म्हणजेच काय? तर प्रतिबंध. जे काही बॅक्टेरिया, जीवाणू असतील तिथे, ईस्ट, मोल्ड वगैरे असे, ज्याच्याने आपल्याला एखादा डिसीज किंवा एखादा आजार, रोग होण्याचे चान्सेस असतात, अशा बॅक्टेरिया, जीवाणूंचा ते काय करतात? त्याची ग्रोथ होण्यापासून त्यांना थांबवतात. इनहिबिट म्हणजे काय? प्रतिबंध करतात. केमिकल preservation cannot totally keep products away from spoiling, but they slow down the spoiling process caused by microorganisms. तर नॅचरल प्रिझर्वेटिव्स पण आहेत आणि केमिकल प्रिझर्वेटिव्ह पण आहेत. पण केमिकल प्रिझर्वेटिव्ह कॅनॉट कीप प्रोडक्ट अवे, म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये त्याचा केमिकल प्रिझर्वेटिव्हचा इफेक्ट पडत नाही प्रोडक्टमध्ये स्पॉईल होण्यापासनं, त्याचा ऱ्हास होण्यापासनं. तर ते फक्त स्लो डाऊन करतात. स्पॉइलिंग प्रोसेस कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे काही नॅचरल प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात ते जास्ती प्रमाणामध्ये हे त्याचा इफेक्ट पडतो ॲज कम्पेअर टू केमिकल प्रिझर्वेटिव्स.
फ्रोझन अँड कॅन प्रोडक्ट्स ऑफन डू नॉट कंटेन एनी प्रोडक्ट्स. तर जे काही असे प्रोडक्ट्स असतात की ज्यांना फ्रोझन ह्या प्रोसेस थ्रू जावं लागतं किंवा कॅन्ड असतात, पॅक असतात, अशा प्रोडक्ट्सना मध्ये प्रिझर्वेटिव्ह असतीलच असं नाही. शक्यतो लागत नाही गरज, कारण ते सिंगल टाईम यूजसाठी वगैरे जे प्रोडक्ट असतात तिथे गरज नसते प्रिझर्वेटिव्सची. पुढे बघायचं आहे आयडियल प्रॉपर्टीज ऑफ प्रिझर्वेटिव्स. तर फर्स्ट आहे इट इज नॉन इरिटंट म्हणजे त्रासदायक. त्याच्यानंतर नॉन टॉक्झिक अँड फिजिओकेमिकली स्टेबल. दुसरं आहे कम्पॅटेबल विथ अदर इन्ग्रेडियंट्स यूज्ड इन द फॉर्म्युलेशन. जे काही प्रोडक्टच्या फॉर्म्युलेशनमध्ये इन्ग्रेडियंट्स असतात त्याबरोबर ते कम्पॅटेबल असलं पाहिजे. त्याच्यानंतर कम्पॅटेबल म्हणजे काय, सुसंगत. तिथे वेगळं ते टॉक्झिक होणार नाही, त्या प्रोडक्ट्सबरोबर रिॲक्ट होऊन टॉक्झिक प्रोडक्ट तयार होणार नाही असं. ॲक्ट ॲज अँटीमायक्रोबियल एजंट अँड एक्झर्ट वाईड स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी. अँटीमायक्रोबियल एजंट म्हणून ॲक्ट करतात आणि एक्झर्ट वाईड स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी. पोटंट अँड ॲक्ट इफेक्टिव्हली इन स्मॉल कॉन्सन्ट्रेशन्स. तर पोटंट म्हणजे काय, पोटंट म्हणजे गुणकारी आणि इफेक्टिव्हली ॲक्ट करतात इन स्मॉल कॉन्सन्ट्रेशन्स म्हणजे कमी प्रमाणातसुद्धा जास्ती त्याचा प्रतिभाव दिसून येतो. इट शूड मेंटेन ॲक्टिव्हिटी थ्रूआउट प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग, शेल्फ लाईफ अँड युसेज. तर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते शेल्फ लाईफ आणि जे काही थेरापेटिक यूज जो असतो त्या प्रोडक्टचा, तर ते मेंटेन ठेवण्यासाठी ते मेंटेन करू शकतात. म्हणजे तिथे काही त्यांमध्ये चेंजेस घडून येत नाहीत प्रिझर्वेटिव्ह वापरल्यामुळे. पुढे बघायचं आपल्याला डेफिनेशन. अ प्रिझर्वेटिव्ह इज अ नॅचरल ऑर सिंथेटिक केमिकल दॅट इज ॲडेड टू फार्मास्युटिकल प्रोडक्ट टू प्रिव्हेंट decomposition by microbial growth or by undesirable chemical changes. प्रिझर्वेटिव्ह हा असा एक नैसर्गिक नॅचरल म्हणजे नैसर्गिक किंवा कृत्रिम जो आर्टिफिशियली तयार केलेले केमिकल असतात ते ॲड केले जातात फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये टू प्रिव्हेंट डिकम्पोजिशन. तर एखादा प्रोडक्ट कुजतो किंवा त्याचा नष्ट होतो, त्याच्यानंतर तर ते टाळण्यासाठी, त्यापासून वाचवण्यासाठी फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात. तर तो प्रोडक्ट कुजणे किंवा खराब होणे ते कशामुळे होऊ शकतं, तर मायक्रोबियल ग्रोथ किंवा अनडिझायरेबल चेंजेस. सूक्ष्मजीव किंवा वेगवेगळे बॅक्टेरिया, जीवाणू वगैरे असतात, अशा गोष्टींमुळे प्रोडक्ट डिकम्पोज होण्याचे चान्सेस असतात. आणि एखादं चेंजेस असतात, क्लायमेट चेंजेस असतात, टेम्परेचर चेंजेस, याच्यामुळे पण एखादा प्रोडक्ट खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात. तर ही सिंपल डेफिनेशन आहे प्रिझर्वेटिव्हचे. पुढे बघायचं आपल्याला टाईप्स. तर त्यामध्ये 2 टाईप्स बघायचे आपल्याला प्रिझर्वेटिव्हचे. तर टाईप्स ऑफ प्रिझर्वेटिव्ह बेस्ड ऑन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन MOA. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजेच काय, तर जे आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून प्रोडक्ट्स यूज करणार आहे ते त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, ते कशाप्रकारे काम करणार आहे त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये, त्याच्यानुसार त्याचे टाईप्स पडलेले आहेत. त्यामध्ये 3 टाईप्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स, अँटीमायक्रोबियल एजंट्स, चिलेटिंग एजंट्स. आणि दुसरा आहे सोर्स, बेस्ड ऑन सोर्स. तर सोर्समध्ये नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह हे 2 टाईप्स आहेत. तर आपण आता दोन्ही इंडिव्हिज्युअली बघणार आहोत टाईप्स. बेस्ड ऑन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन MOA. Antioxidants, the agents that prevent oxidation of drugs which otherwise undergo degradation due to oxidation as they are sensitive to oxygen. आता असे काही प्रोडक्ट्स असतात की जे पॅक असतात एखाद्या स्ट्रीपमध्ये किंवा बॉटलमध्ये, तर तिथे
जर ऑक्सिजन बरोबर एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन हे असतंच आणि त्याबरोबर जर त्या प्रोडक्टचं कॉन्टॅक्ट आला तर तिथे ऑक्सिडेशन होऊन ते ड्रग डिग्रेड होऊ शकतात, खराब होऊ शकतात. असे ड्रग असतात की जे सेन्सिटिव्ह टू ऑक्सिजन असतात. अशा प्रोडक्टमध्येच अँटीऑक्सिडंट्स यूज केले जातात. तर असे कोणकोणते अँटीऑक्सिडंट्स आहेत? विटॅमिन सी, ब्युटिलेटेड हायड्रॉक्झिनिसोल, ब्युटिलेटेड हायड्रॉक्झिलिन एट्सेट्रा हे प्रोडक्ट्स अँटीऑक्सिडंटमधून यूज करतात की जे प्रिव्हेंट करतात ऑक्सिडेशन ऑफ ड्रग होण्यापासून. नेक्स्ट आहे अँटीमायक्रोबियल एजंट. अँटीमायक्रोबियल एजंट म्हणजेच काय की जे मायक्रोबियल ग्रोथ थांबवतात किंवा नष्ट करतात. These are agents that acts against gram-positive and gram-negative microorganisms responsible for causing degradation of pharmaceutical products. तर जसं अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडेशनपासून प्रिव्हेंट करतं, तसंच अँटीमायक्रोबियल म्हणजे काय मायक्रोबियल असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स की ज्यामुळे डिग्रेडेशन होतं यांच्यापासून ते प्रिव्हेंट करतं. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत सोडियम बेन्झोएट, सॉर्बेट्स, मिथिल पॅराबेन, प्रोपिल पॅराबेन एट्सेट्रा. नेक्स्ट आहे चिलेटिंग एजंट्स. These are agents which form the complex with the pharmaceutical ingredient and prevent degradation of pharmaceutical formulation. तर चिलेटिंग एजंट म्हणजे काय? दोन म्हणजे एखादा असा प्रोडक्ट की जो त्या फॉर्म्युलेशनमध्ये ॲड असलेल्या प्रोडक्टबरोबर कंबाईन होतो आणि एक संयोग होतो आणि त्यामध्ये आपल्याला एक चिलेशन फॉर्म होतं असं त्यापासनं. तर ते फार्मास्युटिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणून ॲक्ट करतं, कॉम्प्लेक्स फॉर्म करतं. तर त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत डायसोडियम इथिलिडिन अमाइन, टेट्रा ॲसेटिक ॲसिड EDTA आणि पॉलिफॉस्फेट्स, सिट्रिक ॲसिड एट्सेट्रा. बेस्ड ऑन सोर्स हा सेकंड टाईप आहे प्रिझर्वेटिव्हचा. सेकंड त्यामध्ये फर्स्ट आहे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. दीज आर सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच एज प्लांट, मिनरल सोर्स अँड ॲनिमल्स विच ॲक्ट ॲज अँटीमायक्रोबियल एजंट्स. तर नॅचरल प्रिझर्वेटिव्ह्ज म्हणजे काय? असे प्रिझर्वेटिव्ह्ज जे नॅचरल सोर्सेसपासून आपल्याला भेटतात. त्यामध्ये एक्झाम्पल आहे नीम ऑइल. नीम ऑइल म्हणजेच काय? हे आपल्याला प्लांटपासून भेटतं. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? आपलं नॉर्मल जो सॉल्ट आहे ते. त्याच्यानंतर हे मिनरल आहे. त्याच्यानंतर लेमन पण आपल्याला प्लांटपासून भेटतं. हनी ॲनिमलपासून भेटतं आपल्याला. हे एक्झाम्पल्स आहेत नॅचरल प्रिझर्वेटिव्ह्ज. आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह्ज. These are agents prepared by chemical synthesis which acts against various microorganisms in small concentrations. आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह म्हणजे सिंथेटिक प्रिझर्वेटिव्ह जे कृत्रिमरित्या बनवलेले जातात. केमिकल रिॲक्शन्स वेगवेगळे केमिकल वापरून बनवले जातात. These are agents prepared by chemical synthesis आणि ॲक्ट्स अगेन्स्ट व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन स्मॉल कॉन्सन्ट्रेशन्स म्हणजे कमी प्रमाणात पण ते आपलं प्रिझर्वेशनचा इफेक्ट दाखवून देतात. एक्झाम्पल आहे बेन्झोएट्स, सोडियम बेन्झोएट्स, सॉर्बेट्स, प्रोप्रिओनेट्स, नायट्राइट्स एट्सेट्रा. फर्स्ट बघायचं आपल्याला इथिल अल्कोहोल म्हणजेच हा अल्काइल ग्रुप आहे. ज्यामध्ये अल्कोहोल आहे. त्याचा फॉर्म्युला आहे C2H6O. तर त्याला दुसरं नाव आहे इथेनॉल. इथेनॉल इज बॅक्टेरिसिडल इन ॲक्वियस मिक्सचर्स ॲट कॉन्सन्ट्रेशन्स बिटवीन 60 to 95% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. बॅक्टेरिसायडल आहे इथेनॉल म्हणजे बॅक्टेरिया किल करण्यासाठी त्याचा यूज होतो. इन ॲक्वियस मिक्सचर्स ज्यामध्ये वॉटर आहे अशा मिक्सचर्समध्ये यूज केला जातो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर 60% to 95% ऑफ द टोटल प्रोडक्ट व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. द ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन इज जनरली कन्सिडर्ड टू बी 70% ऑफ व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. तर ॲव्हरेज बघितलं किंवा ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं तर ते 70% आहे.
Antimicrobial activity is enhanced in the presence of edetic acid or edentate salts. एनहान्स होते, वाढते अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये इडिटिक ॲसिड और इडेंटेड सॉल्ट आहेत त्यामध्ये. इथेनॉल इज इनॲक्टिवेटेड इन द प्रेझेन्स ऑफ नॉन आयोनिक सर्फॅक्टंट्स अँड इज इनइफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरियल स्पोर्स. नेक्स्ट आहे टोकोफेरॉल्स. टोकोफेरॉलचा फॉर्म्युला आहे C29H50O2. Alpha tocopherol is a source of vitamin E and is commercially available preservative. टोकोफेरॉलमध्ये टाईप्स आहेत वेगवेगळे, त्यामध्ये बीटा टोकोफेरॉल, डेल्टा टोकोफेरॉल, गॅमा टोकोफेरॉल आणि अल्फा टोकोफेरॉल आहेत. अल्फा टोकोफेरॉल काय आहे तर सोर्स ऑफ विटॅमिन ई आहे आणि विटॅमिन ई हे काय आहे अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपण अँटीऑक्सिडंट्समध्ये बघितलं होतं. Amongst tocopherols, the beta, delta and gamma tocopherols are considered to be more effective as antioxidants. तर जे टोकोफेरॉलचे टाईप्स आहेत त्यामध्ये बीटा, डेल्टा आणि गॅमा टोकोफेरॉल्स हे मोर इफेक्टिव्ह आहेत ॲज अँटीऑक्सिडंट्स. अल्फा टोकोफेरॉल इज हायली लिपोफिलिक कंपाऊंड and is an excellent solvent for many poorly soluble drugs of widespread regulatory acceptability. Highly lipophilic आहे अल्फा टोकोफेरॉल कंपाऊंड and it is excellent solvent for many poorly soluble drugs of wide spectrum. वाईड स्पेक्ट्रम म्हणजे काय मोठ्या प्रमाणावर आणि रेग्युलेटरी म्हणजे काय नियामक स्वीकार्यता. तर जे काही मोठ्या प्रमाणावर नियामक आहेत त्यामध्ये सॉल्व्ह होण्यासाठी अल्फा टोकोफेरॉल हे लिपोफिलिक कंपाऊंड आहे आणि सॉल्व्हंट म्हणून ॲक्ट करतं. टोकोफेरॉल्स आर ऑफ व्हॅल्यू इन ऑइल और फॅट बेस्ड फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स अँड आर नॉर्मली यूज्ड इन द कॉन्सन्ट्रेशन रेंज 0.001 to 0.05% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. तर टोकोफेरॉल अशा प्रोडक्टमध्ये यूज केले जातात ज्यामध्ये ऑइल किंवा हे फॅट हे बेस असतात, म्हणजे वॉटर कंटेंटपेक्षा ऑइल आणि फॅट कंटेंट जास्ती असतात अशा प्रोडक्ट्समध्ये यूज केल्या जातात आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन रेंज आहे ती 0.001 ते 0.05% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. इट्स antioxidant effectiveness can be increased by the addition of oil soluble synergists such as lecithin and ascorbyl palmitate. तर अँटीऑक्सिडंट इफेक्टिव्हनेस टोकोफेरॉलचा जो अँटीऑक्सिडंट इफेक्टिव्हनेस आहे तो इन्क्रीज होतो बाय ॲडिशन ऑफ ऑइल सोल्युबल सिनर्जिस्ट. ऑइल सोल्युबल सिनर्जिस्ट म्हणजे काय की जे ऑइलबरोबर सोल्युबल होतात, म्हणजे त्यामध्ये मिक्स होतात, समन्वय साधतात असे सबस्टन्सेस म्हणजेच काय ऑइल सोल्युबल सिनर्जिस्ट सच ॲज लेसिथिन अँड ॲस्कॉर्बिल पाल्मिटेट. तर तिथे हे जर यांच्या प्रेझेन्समध्ये त्याचा अँटीऑक्सिडंट इफेक्टिव्हनेस वाढतो. सोडियम बेन्झोएट त्याचा फॉर्म्युला आहे C6H5COONA. इट इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह. It becomes effective at concentrations of 0.02 to 0.5% in oral medicines, 0.5% in parenteral products, and 0.1 to 0.5% in cosmetics. तर हे वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये त्याचे पर्सेंट यूज करण्याचा
हा वेगवेगळा आहे. तर जसं की कॉन्सन्ट्रेशन, आता ओरल मेडिसिन्स जे आपण माउथने इनटेक करतो असे जे मेडिसिन्स आहेत त्यामध्ये 0.02 to 0.5% यूज केला जातो. त्याच्यानंतर पॅरेंटल प्रोडक्ट्स जे की आपल्याला डायरेक्ट ब्लडमध्ये इंजेक्ट केले जातात अशा प्रोडक्ट्समध्ये 0.5% असतं. आणि जे कॉस्मेटिक आहेत, जे आपण कॉस्मेटिक म्हणजेच काय आपण टॉपिकली अप्लाय करतो असे प्रोडक्ट्समध्ये 0.1 to 0.5 एवढं पर्सेंटेजने, इतक्या कॉन्सन्ट्रेशनने सोडियम बेन्झोएटला वापरलं जातं आणि ते इफेक्टिव्ह असतं त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये. इट इज इफेक्टिव्ह ओव्हर अ नॅरो pH रेंज अँड इज यूज्ड इन द प्रेफरन्स टू बेन्झोइक ॲसिड ड्यू टू इट्स ग्रेटर सॉल्युबिलिटी. तर हे नॅरो म्हणजे रुंद अशा म्हणजे कमी pH मध्ये हे जास्ती इफेक्टिव्ह आहे आणि बेन्झोइक ॲसिडच्या प्रेफरन्सनी यूज केला जातो याचा, ड्यू टू इट्स ग्रेटर सॉल्युबिलिटी म्हणजे सोल्युबल लवकर होतो हा. इट मेनली इम्पार्ट अँड अनप्लीजंट फ्लेवर टू अ प्रोडक्ट. अप्रिय अशी चव देतं प्रोडक्टला हे. पुढे आहे पोटॅशियम बेन्झोएट. पोटॅशियम बेन्झोएटचा फॉर्म्युला आहे C7H5KO2. इट्स प्रिझर्वेटिव्ह इफिकसी इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग pH अँड इज मोस्ट इफेक्टिव्ह बिलो pH 4.5. पोटॅशियम बेन्झोएट हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून ॲक्ट करतो आणि जसं जसं प्रोडक्टचं pH जर कमी असेल 4.5 किंवा 4.5 पेक्षा कमी pHचा असेल तर तो प्रिझर्वेटिव्ह म्हणून जास्ती ॲक्टिव्ह असतो. प्रिझर्वेटिव्ह एफिकसी ही जास्त असते. ॲट व्हेरी लो pH अनडिसोसिएटेड बेन्झोइक ॲसिड मे प्रोड्यूस अ परसेप्टिबल टेस्ट इन प्रोडक्ट. इट इज यूज्ड ॲज अल्टरनेटिव्ह to sodium benzoate in applications where low sodium content is desirable. सोडियम बेन्झोएटला अल्टरनेटिव्ह म्हणून यूज केला जातो ज्यामध्ये सोडियमचं कंटेंट हे कमी असतं. मिथिल पॅराबेन CH3C6H4OH It is used in almost all types of pharmaceutical formulations. It may be used either alone or in combination with other parabens or with other antimicrobial agents. तर मिथिल पॅराबेन हा असा प्रिझर्वेटिव्ह आहे जो ऑलमोस्ट सगळ्या फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स प्रोडक्ट्समध्ये यूज केला जातो आणि हा म्हणजे एकटे फक्त मिथिल पॅराबेन म्हणून सिंगलसुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून ॲड केला जातो किंवा कॉम्बिनेशन म्हणजे अदर पॅराबेन्समध्ये त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये ॲड केला जातो किंवा अदर अँटीमायक्रोबियल एजंट्स जे आहेत त्यांच्याबरोबरही तो कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो. इट इज मोस्ट इफेक्टिव्ह अगेन्स्ट ईस्ट्स और मोल्ड्स ओव्हर अ वाईड रेंज ऑफ pH अँड हॅव अ ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. तर हा जास्ती प्रमाणात अँटीमायक्रोबियल आहे म्हणजे मायक्रोबियल ग्रोथ जिथे होते तिथे तो जास्ती इफेक्टिव्ह असतो. तर ईस्ट आणि मोल्ड यांसारख्या जीवाणूंबरोबर तो तिथे त्यांची ग्रोथ कमी करू शकतो, तेव्हा त्यांना किल करू शकतो. तर तिथे प्रॉपर यूज होतो त्याचा. अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस ॲज द चेन लेंथ ऑफ द अल्किल मॉइटी इज इन्क्रीज्ड. आता अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे मिथिल पॅराबेनची ती इन्क्रीज होते ॲज द म्हणजे जो काही अल्किल ग्रुप आहे तो जर वाढत असेल त्याच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये जसं जसं तो अल्किल मॉइटी इन्क्रीज होईल तसं तसं त्याची ॲक्टिव्हिटीसुद्धा इन्क्रीज होईल. बट ॲक्वियस सॉल्युबिलिटी डिक्रीजेस. पण जर वॉटर कंटेंट असेल तर तिथे सॉल्युबल होण्याचे चान्सेस कमी असतात. अल्किल मॉइटी वाढली तर ॲक्टिव्हिटी वाढणार, पण
सॉल्युबिलिटी कमी होणार. देअरफॉर अ मिक्सचर ऑफ पॅराबेन्स इज फ्रिक्वेंटली यूज टू प्रोव्हाइड इफेक्टिव्ह प्रिझर्वेशन्स. त्यामुळे मिक्सचर ऑफ पॅराबेन्स हे यूज केलं जातं फ्रिक्वेंटली, जो प्रिझर्वेटिव्ह इफेक्ट चांगल्या प्रकारे देऊ शकतो. इट्स प्रिझर्वेटिव्ह इफिकसी कॅन ऑल्सो बी इम्प्रूव्ड बाय द ॲडिशन ऑफ propylene glycol 2 to 5% or by using parabens in combination. प्रिझर्वेटिव्ह इफेक्ट जो आहे मिथिल पॅराबेनचा तो प्रॉपिलिन ग्लायकॉल याच्या ॲडिशनने आणखीन इम्प्रूव्ह होतो, वाढतो किंवा मग आणखीन जे वेगवेगळे प्रकारचे पॅराबेन्स आहेत त्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये जर यूज केलं तरीसुद्धा तिथे प्रिझर्वेटिव्ह इफिकसी त्या मिथिल पॅराबेनची वाढते. सोडियम सॉल्ट ऑफ पॅराबेन इज मोर फ्रिक्वेंटली यूज्ड इन फॉर्म्युलेशन्स. तर प्रोपिल पॅराबेनचा फॉर्म्युला आहे C10H12O3. इट इज अ बेन्झोएट ईस्टर, प्रोपिल ईस्टर ऑफ 4-hydroxybenzoic acid. It is typically used in many water-based cosmetics such as creams, lotions, shampoos and bath products. वॉटर बेस्ड, ज्यामध्ये वॉटरचं प्रमाण जास्ती आहे असे प्रोडक्ट्स, मग ते काय कॉस्मेटिक्स असतील, क्रीम्स असतील, लोशन्स असतील, शॅम्पूज असतील, बाथ प्रोडक्ट्स जे काही असतील, त्यामध्ये प्रोपिल पॅराबेनचा यूज केला जातो ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. इट कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ फूड ॲडिटिव्ह, म्हणजे फूडमध्ये सुद्धा तो ॲडिटिव्ह म्हणून यूज, फूड प्रोडक्ट्स जे काही असतात, जे खाण्यासारखे असतात अशा प्रोडक्ट्समध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. इट ॲक्ट्स ॲज ॲन अँटीफंगल एजंट अँड ॲन अँटीमायक्रोबियल एजंट. तर अँटीमायक्रोबियल एजंट तर आहेतच पॅराबेन्स, पण प्रोपिल पॅराबेन काय आहे, अँटीफंगल एजंट म्हणून सुद्धा ॲक्ट करतो. तर अशा प्रकारे आपण फार्मास्युटिकल एड्स हा चॅप्टर आज इथे संपतो. यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर त्याच्या कॅटेगरी वाईज डेफिनेशन, ऑर्गॅनोलेप्टिक फार्मास्युटिकल एड्स आणि प्रिझर्वेटिव्स हे आपण बघितले इन डिटेल. नेक्स्ट पार्टमध्ये युनिट ऑपरेशन्स, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कंटेंट आहेत ते पाहायचे आहेत. तर फर्स्टली आपण युनिट ऑपरेशनचं इंट्रोडक्शन, त्या चॅप्टरमध्ये काय आहे ते पूर्ण बघून चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.